सुंदरबनच्या जंगलात छोटू उंदीर मामा आपल्या परिवारासह राहत होते. छानसं त्यांनी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आपलं घर बांधलं होतं, म्हणजे बीळ होतं. आणि त्यांची बायको छोटी उंदीर मामी आपल्या मुलासह राहत होती सगळी. एकदा काय झालं, पावसाळा तोंडावर आला. त्यामुळे छोटू उंदीर मामा छोटी मामीला काय म्हणाले, अगं आता पावसाळा जवळ आलाय, आपण आता अन्नधान्य साठवलं पाहिजे. मी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन लांबच्या गावी जातो, भरपूर धान्य घेऊन येतो पावसाळ्यासाठी. मग छोटी उंदीर मामी म्हणाली ठीक आहे. मग छोटू उंदीर मामा म्हणाले दोन्ही मुलांना घेऊन जातो, बिटूला येथेच ठेवून जातो कारण तो अगदी लहान आहे. ठीक आहे. मग छोटे उंदीर मामा धान्य आणण्यासाठी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन लांबच्या गावी निघून गेले. मग घरी कोण राहिलं, छोटी उंदीर मामी आणि बिटू. मग छोटी उंदीर मामी रोज अन्न आणण्यासाठी बाहेर जायची. बिटू लहान असल्यामुळे त्याला नेत नव्हती. तिने बिटूला सांगून ठेवलं होतं, बिटू मी अन्न आणाय गेले की बाहेर अजिबात यायचं नाही, बाहेर धोका आहे, कळलं का? हो आई, मला समजलं, मी नाही येणार बाहेर. मग छोटी उंदीर मामी रोज अन्न आणायला बाहेर जायची. बिटूचं कसं झालं, घरी बसून बसून त्याला कंटाळा आला होता. तो मनात काय म्हणायचा, काही नाही, एकदा आई बाहेर अन्न आणाय गेली की आपण बाहेर जाऊन हळूच बाहेरचं जग बघून यायचं. मग एकदा काय झालं, असंच छोटी उंदीर मामी अन्न आणाय बाहेर गेली. हे बघून बिटू हळूच बाहेर आला आणि त्याने बघितलं, आहा हा हा, किती सुंदर बाहेर जग आहे. सुंदर सुंदर झाडे, फळांची, फुलांची, प्राणी, पशु, पक्षी. हे बघून त्याला खूप आनंद झाला. तो काय मनात म्हणाला, अरे किती सुंदर आहे बाहेर, आई अन्न आणाय गेली की आपण रोज यायचं बाहेर, असे तो मनाशी म्हणाला. आणि इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात त्याला सुंदर रंगीबेरंगी पिसे असलेला एक प्राणी दिसला. त्या प्राण्याला रंगीबेरंगी पिसे होती, त्याच्या डोक्यावर लाल तुरा होता. तो प्राणी इकडे तिकडे नाचत होता, बागडत होता. त्या प्राण्याला पण खूप आनंद झाला होता आणि ते तोंडाने ओरडत होता. परत नंतर त्याला दुसरा प्राणी दिसला. तो दुसरा प्राणी मऊ मऊ केसे असलेला पांढरा शुभ्र होता आणि तो आपल्या दोन्ही पायावर डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला सारखा होता आणि तोंडाने मंजूळ आवाज काढत होता. हे सगळे बघितल्यावर त्याला खूप आनंद झाला. तो काय म्हणाला, अरे या प्राण्याजवळ, लाल तुरा असलेल्या प्राण्याजवळ जाऊन त्याला विचारावं, तू कोण आहेस, त्याच्याशी मैत्री करावी. पण तो प्राणी थोड्या वेळात ओरडायला लागला. त्याचा आवाज कर्कश होता. मग बिटू काय म्हणाला, अरे अरे रे, नको त्याच्यापाशी जायला, त्याचा आवाज नाही बाबा आपल्याला आवडला. पण दुसरा पांढरा शुभ्र प्राणी मंजूळ आवाजात ओरडत होता. मग बिटूला वाटले त्याच्याजवळ जाऊन बोलावं, मैत्री करावी. पण त्याच्या लक्षात आलं थोड्याच वेळात आपली आई येईल. मग तो पटकन आपल्या घरात आला. मग घरात आल्यावर काय झालं, थोड्या वेळाने आई आली. आई म्हणाली, अरे बिटू, मी भरपूर अन्न घेऊन आले बघ, हे तांदूळ आहे, ज्वारी आहे, नंतर शेंगा आहे, पटकन आपण दोघं खाऊन घेऊया. बिटू म्हणाला, हो आई, खाऊया आपण, मला पण खूप भूक लागल्या. पण कसं आहे, मी तुला एक गंमत सांगणार आहे. मग छोटी उंदीर मामी काय म्हणाली, सांग बाळा, काय गंमत सांगणार आहेस? अगं आई, तू अन्न आणाय गेल्यावर मी बाहेर गेलो होतो. काय? अरे बिटू, बाहेर धोका आहे, तू कशाला गेल्यास? नाही ग आई, मी लगेच आलो. मग काय गंमत झाली सांग बरं? अगं आई, मी बाहेर 2 प्राणी बघितले. रंगीबेरंगी पिसे असलेला, डोक्यावर लाल तुरा असलेला एक प्राणी होता. तो खूप छान दिसत होता, नाचत होता, बागडत होता. मला वाटलं त्याच्याजवळ जाऊन त्याची चौकशी करावी, मैत्री करावी. पण एक काय झालं सांगू का तुला? अगो, तो प्राणी ओरडायला लागल्यावर मला काही त्याचा आवाज आवडला नाही.
काय म्हणत होता तो प्राणी? काय ओरडत होता? कुकडुचकू कुकडुचकू. अरे बिटू, मग तो कोंबडा होता, त्याच्यापासून तुला काही धोका नव्हता. त्याचा उपद्रव आपल्याला काही होत नाही. दुसरा प्राणी कसला होता सांग बरं? अगो आई, दुसरा प्राणी खूप छान होता. त्याची पांढरे शुभ्र केस होते, गुबगुबीत होता, त्याला मिशा होत्या आणि दोन्ही पायावर डोळे झाकून ध्यानस्थ बसला होता. मला तो प्राणी खूप आवडला आणि मला वाटलं त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी मैत्री करावी. त्याच्या तोंडातून मंजूळ आवाज होत होता. काय म्हणत होता मंजूळ आवाजात? अरे, मग तो प्राणी मंजूळ आवाज असणारा आपला शत्रू आहे बिटू. कुकडुचकू करणारा प्राणी कोंबडा होता, तो आपला शत्रू नाही. त्याच्यापासून तुला काही त्रास नाही. पण म्याऊ म्याऊ करणारा प्राणी होता ना, तो आपला शत्रू आहे. तो आपली जमात नाहीशी करतो. तो दुष्ट आहे, त्याच्याजवळ जायचं नाही, कळलं का? नाही, आपल्या जीवाला धोका आहे. वरून जरी त्याचा आवाज मंजूळ असला तर तो दुष्ट आहे, कळलं का? आपला शत्रू आहे, म्हणून त्याच्याजवळ परत जायचं नाही. म्हणून म्हणतात ना, दिसतं तसं जग नसतं, म्हणून जग फसतं, कळलं का? हो आई, मी आता नाही त्याच्याजवळ जाणार, असे बिटू म्हणाला. आणि छोटी उंदीर मामी आणि बिटूने आपले जेवण संपवले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.